नारी शक्तीचं प्रेरणास्त्रोत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं त्रिजन्म शताब्दी वर्ष राज्य सरकारकडून साजरं करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर उद्याच्या महिला दिनानिमित्ताने अहिल्यादेवींचा आणि महिलांचा सन्मान करणारा प्रस्ताव अहिल्याबाई होळकर यांच्या मातृसंस्थेकडून थेट 9वे वंशज असणारे आणि राज्याच्या विधान परिषदेचे विद्यमान सभापती असणारे प्राध्यापक राम शिंदे यांनी आज विधान परिषदेत मांडला। अहिल्यादेवींनी आपल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाच्या जोरावर राज्य करून प्रजेवर अतोनात प्रेम केलं, असे राम शिंदे यांनी हा प्रस्ताव मांडताना सांगितलं। त्रिशताब्दी जन्मवर्ष राज्य शासनाद्वारे साजरे करण्यात येणे, अहिल्यादेवींनी आपल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा जोरावर राज्य करून प्रजेवर अतोनात प्रेम करणे, जनसामान्याच्या हाल अपेष्टेचे वर्तमान गोळा करून त्यांच्या कष्टदशेचे निवारणार्थ विविध कल्याणकारी योजना आखणे, गरीब दिव्यांग व पीडितांना अमर्याद दान करणे, अनेक मंदिराचा जीर्णोद्धार करून धार्मिक क्षेत्रात भरीव योगदान देणे, शेती सिंचन पाणीपुरवठा इत्यादी क्षेत्रात मोलाची भूमिका घेणे, अशा या कर्तृत्ववान मातेचे पुन्हा पुनस्मरण करून त्यांच्या भूमिकेचे प्रतिबिंब सध्याचे केंद्र व राज्य शासन राबवित असलेल्या महिला धोरणात आढळून येणे। राज्यकारभार करताना अहिल्यादेवींनी घेतलेल्या 4 प्रतिज्ञा कर्तव्य आणि आत्मविश्वासाचा संगम असून मार्गदर्शक आहेत, असं उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी या प्रस्तावावरील चर्चेत बोलताना सांगितलं। धर्मावर श्रद्धा असलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केलेल्या अहिल्यादेवी स्त्री मुक्तीच्या खऱ्या प्रवर्तक आहेत, असे गौरवोद्गार गोरे यांनी काढले। स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांचा सन्मान ही माणुसकीची पहिली अट आहे, असं त्या म्हणाल्या। महिलांचा सामूहिक सन्मान आणि दर्जा वाढवल्याशिवाय महिला सक्षमीकरण शक्य नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। अहिल्यादेवी यांनी विकासासोबत वारसा देखील जपला, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं। स्त्री शक्ती ही वर्तमानाचा आधार असून भविष्याचं आश्वासन आहेच, अशा शब्दात त्यांनी स्त्री शक्तीचा गौरव केला। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार योजनेअंतर्गत महिला सबलीकरण, स्त्री शिक्षण, महिलांसाठी सामाजिक परिवर्तनाचं, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंधासाठी कार्य करणाऱ्या 6 महिलांना या पुरस्काराने येत्या 10 तारखेला सन्मानित केलं जाणार आहे। 1 लाख रुपये रोख आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। जनाबाई घुले, प्राजक्ता कुलकर्णी, फुलन शिंदे, मीनाक्षी बिराजदार, वनिता अंभोरे आणि शालिनी सक्सेना या मान्यवर महिलांना या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे। संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज एका निवेदनाद्वारे विधान परिषदेत ही माहिती दिली। अहिल्यादेवींचा